पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा श्लोक नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, तर विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवू नये, अजितदादांचा इशारा. सर्वाधिक पेपरफुटी ड्रग्ज प्रकरण महाविकास आघाडीच्या काळात, आणि हे आम्हाला प्रश्न विचारतात देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. मुंबईत 300 एकरचं सेंट्रल पार्क उभारणार, रेसकोर्सवर 1 इंचही बांधकाम करणार नाही, आदित्य ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अधिवेशन तापण्याची शक्यता. उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला, तर कोण कुणाला निरोप देतो कळेल, मुख्यमंत्र्यांचा पलटवार. विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला महाराष्ट्राचा स्वाभिमान या मुद्द्यावर विरोधक घेरणार, महाविकास आघाडीच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती. एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती. राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची शक्यता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती. प्रत्येकाला 100 जागा, मग स्वबळावर लढावं लागेल. महायुतीतल्या जागा वाटपावरून अमोल मिटकरींचं विधान, तर मिटकरींच्या तोंडाला लगाम घालावा, दरेकरांची मागणी. नेहमी एकमेकांवर वार परटवार करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा हातात हात, दोघांनी मिळून ओम बिर्लांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं. ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे मनपा ऍक्शन मोडवर, अनधिकृत पब रेस्टॉरंट्सवर सलग दुसऱ्या दिवशी हातोडा. काल एफसी रोड नंतर आज पाषाण आणि बाणेर परिसरात बुलडोझर. पुणे पोलिसांचा अंत पाहू नका, संयम तुटला तर आमची दादागिरी काय असते ते दाखवून देऊ, अवैध धंदे करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा सज्जड दम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.